शक्ती नारायण सोरकादे दादांकडून पारितोषिक आहे, अभिनंदन. निलेशजी वजे साहेबांच्या वतीनं जर रणजित टांगे यांनी 3 षटकार लगावले तर 5000. निलेशजी वजे यांचे गुरु खरं तर रणजित टांगे आहेत, त्यामुळे त्यांनी पारितोषिक लावलेलं आहे. अरे हो कार्यक्रम कोणी केलाय? बॅनर हिट, 1 हिट आणि कामफिट या ज्यांनी गारिवलीचे ज्यांनी बॅनर हिट केलं होतं त्यांना विनंती आपण. येस परेश आलेले आहेत. रवी पवार यांच्याकडे 2000 रुपयांचा पारितोषिक सुपूर्द केलेला आहे. वजे ग्रुप दावडी. सचिनजी भोईर उंबारली त्यांच्याकडून पारितोषिक आहे. नितीनजी काळनसर यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. मॅच स्टार्ट करा लगेच. सामना 4 षटकांचा सुरुवात होती मॅचला. पहिला चेंडू ऑन साइडला वळवलाय, फटका चांगला गॅप मध्ये खेळला, फिल्डर धावतायत आणि अडवलं चेंडूला. चांगली सुरुवात. निल्सन प्लीज थोडं सहकार्य करा. एक सामना त्यांनी जिंकलेला म्हणून आनंदी आहेत. निल्सनजी मडवी यांच्याकडून समालोचकांसाठी आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. हो 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 यष्ट उद्ध्वस्त त्रिफळाची दांडीगुल पहिल्या विकेटचं पदर मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक पहिला रणजीतच्या स्वरूपात. गेलं तर रंगात येतात डीजे ऑपरेटर. आता मात्र निल्सन मडवी त्यांच्या सोबत आहे तर रंगात येणारच ना, त्यामध्ये शंका नाही. धावसंख्या 2, पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडीगारात, पहिला धक्का मानपाडा 40+ मानपाडा 40+ आणि त्यांच्या विरोधामध्ये चिकनघर 40+ मध्ये हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळतं. याच क्रीडांगणावरती अंतर संघामध्ये आपण सागाव चषक 40+ ही स्पर्धा पाहिली आणि विजेता संघ तो चिकनघर 40+ राहिला. हरेश खनेने 160 धावा कुठल्या आणि तो आज स्पर्धेमध्ये खरं तर मालिका वेरदिगी राहिला होता. माहिती आम्हाला देतात भवेश पाटील एक्सपर्ट्स कडे उंबारली. ह्युमन कॅल्क्युलेटर. एक धाव पूर्ण धावसंख्या सिंगल पुढे 3 वर. सुसज्ज आणि नीटनेटका आयोजन या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळतं. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक 2025. गावदेवी क्रिकेट संघ तथा स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन. हो 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 क्या बात आहे. फटका चांगला पण क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत. फिल्डर डाऊन दी बॉल. नरेंद्रनं टिपलाय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. फटका चांगला होता बट एलिव्हेशन तिथे तितकं चांगलं मिळालं नाही. बिग विकेट डाऊन. दुसरा धक्का मानपाडा 40+ ला.
वजन यांच्यासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक चौकारला 500, प्रत्येक षटकारला 1000 मंगेश ठाकूर साहेबांच्या वतीनं पारितोषिक असणार आहे. धावसंख्या 3, विकेट गमावले 2. षटक क्रमांक पहिला 4 षटकांचा सामना 40+. सेकंड राउंड फर्स्ट मॅच. 4 संघ 40+ आणि 8 संघ आपण पाहिलं तर रेग्युलर फॉर्मॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. सो अजूनही बऱ्याचशा मॅचेस कव्हर करायच्यात. सो बी फास्ट. नवीन फलंदाज आपण आता तयार राहायचं, लक्षात ठेवा. स्कॉप द विकेट कट करायचा होता. नो कॉन्टॅक्ट, संपर्क नाही कोणत्याही प्रकारचा. डॉट बॉलची समाप्ती. सूरज आम्हाला माहिती देतात ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या खरं तर घड्याळामध्ये आपण पाहिलं तर अजूनही जवळपास 2 वाजलेले आहेत आणि तरी देखील 250+. ओ येस, 3 यष्टांच्या मधोमध सापडल्यात. पंचांची सहमती आहे आणि एक्झॅक्टली काय घडलं ते पाहावं लागेल, कारण सूरज सोबत आमची चर्चा सुरू होती. ऑनलाईन प्रेक्षक किती आहेत, काय आहेत आणि त्या दरम्यान येस, व्हेरी गुड डिसिजन बाय अंपायर. वजीर मैदानामध्ये दाखल होतात. 3 षटकार लगावले. सोमनाथ भोईर उंबारली 5, श्याम भोईर उंबारली 5. 10. क्या बात है. श्याम भोईर उंबारली, सोमनाथ भोईर उंबारली 5-5 प्रत्येकी 10,000 3 षटकारांसाठी. नाही, सार्थक काळ नेदुटणे यांनी पारितोषिक मिळवलं होतं. 3 षटकार लगावले होते VRCC नाईटला आणि 22,000 मिळवले होते. आणि 3-3 रन 2 वेळा जरी धावले तरी देखील सोमनाथ भोईर उंबारली 500. बघा पारितोषिक किती आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संजय पवार आलेले आहेत आणि रिव्हर्स षटकारासाठी 1000. बापरे, पारितोषिकांची खैरातच झाली. फक्त आणि फक्त संजय पवार साठी बघा हे पारितोषिक. त्यांच्यावरती प्रेम विशेष आहे ना, ते हसतायत नॉन स्ट्रायकिंग हेड वरती. आणि बॅक टू बॅक 3 षटकार मानपाडा 40+ टीमच्या कोणत्याही खेळाडूने जर लगावले तरी देखील ते पारितोषिक त्यांच्यासाठी असणार आहे. प्रसाद सर, वेळ फार जातोय. 2000 इतर खेळाडूंसाठी, फक्त संजयसाठी 5. आणि येस, जे संजय पवार मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात त्यांच्या माध्यमातून 40+च्या प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी तुम्ही पाहिलं तर एक वेगळं पारितोषिक आहे. 2 kg 2 किलो सनाडा घरगुती वापरासाठी तुम्ही पाहतात. अशा नवीन संकल्पना फार आपण पाहतात. नारिवली नाईटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर साडी देण्यात आली मॅन ऑफ द मॅचला. फेअर असेल ना, अंपायरने दिलं ना. रतन सर, हा चेंडू ग्राह्य धरला जाईल ना. येस, बघा स्कोरर विचारत होते. बॉल हवेत आहे. कॅच कंप्लीट होईल का. ड्रॉप केली. कॅच इथे मात्र ड्रॉप करण्यात आली आहे. आणि त्यापूर्वी आपण पाहतोय धावसंख्या एकंदरीत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 रन्स ऑन बोर्ड. मी बोललो ना फेअर आहे. स्कोर द विकेट. अपिश खेळला फटका, त्यानंतर क्षेत्ररक्षक होते तिथे कॅच ड्रॉप केली. यावेळेस ऑन साईडला खेळतात. फाईन लेग मध्ये बॉल. अजूनही क्षेत्ररक्षक साच पडतात. 40+ क्रिकेट आणि अनेक अशा तरुणांना लाजवेल असा खेळ बऱ्याचदा 40+ संघाचा देखील 40+ खेळाडूंचा देखील आपण पाहत असतो. आणि 40+ फॉर्मॅट मधून वर चांगलं वक्तव्य नारिवली नाईटच्या स्पर्धेमध्ये सचिन भोईर उंबारले यांनी केलं होतं. चर्चा करेन या बॉल नंतर. सॉफ्ट अँड लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये बॉल चाललाय कव्हरला. सेकंडचा कॉल. रिस्की रन आणि येस, पळाले वेगानं आणि तिसऱ्या पंचांचा येस, तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय सोपवलाय. हरीश केने यांचा जरूर आवर्जून आम्ही नाम उल्लेख करू, कारण
40+ फॉर्मॅट मधून आपण पाहिलं तर 2 वेळेस त्यांच्या नावावरती विक्रम राहिला की त्यांनी शतक ठोकलंय. 100 धावा त्यांनी 2 वेळेस 40+ फॉर्मॅट मधून खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. नॉट आउट. आणि रेग्युलर क्रिकेट खेळताना देखील आपण पाहिलं तर 97 धावा त्यांचा बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. विक्रम आहे. फार आतमध्ये पोहोचले होते, जवळपास यष्टांच्या जवळ पोहोचलो. बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटला गॅप मोठा आहे, तो शोधण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. अलॉंग दी कार्पेट पॉइंट सीमा रेषा पलीकडे हा येतोय चौकार. सावली मैदान, बोनिवलीचं मैदान, ठाणे आणि रायगड दोन्ही जिल्ह्यांमध्ये आणि अखंड महाराष्ट्रभरामध्ये सुप्रसिद्ध खेळ बैलगाडा शर्यत. बरेचसे क्रिकेटर देखील आपल्याला शर्यतींच्या अड्ड्यामध्ये पाहायला मिळतात. आणि त्यासोबत वसार संघाचा चिंट्या मात्रेला जर तुम्ही पाहिलं तर आदत वासरू त्याला आपल्याला टुर्नामेंट म्हणून मिळालं होतं. 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.5 षटकांचा खेळ संपन्न. आणि या ओव्हरमध्ये 9 आल्यात हरेशा. लॉफ करायचा होता जागेवरून, खडे अगदी जागेवरून लॉफ करण्याचा प्रयत्न सफल राहतोय. टॉट बॉलची समाप्ती. पहिल्या 12 बॉलचा खेळ संपन्न. पहिल्या 12 मध्ये झाल्यात 12 विकेट, गमावल्यात ते 3. आणि ओमसाई क्रिकेट संघ आगासन टॉसटिया, नंदू मुंडे ओमसाई क्रिकेट संघ आगासन. आणि त्यांच्या विरोधामध्ये कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाट. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाटचे कर्णधार आमच्या समवेत जरूर जोडले जातात. संगीत कक्षामध्ये सध्या ते आहेत. त्यांना विनंती असेल की व्यासपीठावर या. आणि ओमसाई आगासन कर्णधार आपण देखील यायचं आहे. ओमकार, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस साठी आपण तयार राहा. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नरेंद्र असणार आहे. चला, वेळ जास्त खर्च होतो लक्षात ठेवा. वेळेच्या बाबतीत प्रत्येकाचं सहकार्य महत्वाचं, कारण 40+ फॉर्मॅट मधून 4 संघ, रेग्युलर फॉर्मॅट मधून 8 संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. टाइम इज मनी. पहिला चेंडू धीम्या गतीचा, लाईन पिक करता आला नाहीये. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेचा इशारा पंच करतात. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे केला गेला. अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावा संख्या पुढे सरसावली जाईल. 12 वरून धाव फलक पुढे 13 वर. 13 ऑन बोर्ड. 13 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 6.50 ची सरासरी सदा प्रति षटका मागे राखली. यावेळेस चेंडू उंच आकाशात आणि तिथे कॅच केले ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हा समीकरणाला अनुसरून खेळणं हे देखील फार महत्वाचं आहे. कॅच ड्रॉप होते, जीवनदान मिळतं फलंदाजाला देखील. आणि बघता बघता धावसंख्या देखील आपण पाहतोय ते 2 कंप्लीट केल्या जातात. टोटल आली ती 15 या आकड्यावर. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा रन, त्यानंतर 2 धावा. या पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय जवळपास 3 रन खर्च केल्यात. लॉफ केल्या पुन्हा एकदा मिस टायमिंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, बट यावेळेस कोणती मिस्टेक नाही. कॉट अँड बोल. स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल पूर्ण केला. फलंदाज होईल बाद. मैदानाच्या आतमध्ये लागतोय. आणखीन एक मोठा धक्का बॅटिंग करताना. ते मानपाडा 40+ ला 4था.
देवजी पाटील साहेब आणि लाचन श्रीपद पाटील साहेब यांच्या वतीनं पुन्हा एकदा जमल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं आम्ही स्वागत करीत आहोत. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक 2025 उंबारली. हो का, हा देखील धीम्या गतीचा होता बघा. गती मात्र पूर्णपणे बीट करते फलंदाजांना. गतीने बीट होतात, लाईनने बीट होतात. पडल्यानंतर चेंडू तितका वर येत नाही जितका अपेक्षित बाउन्स आहे तितका मात्र मिळत नाही आणि त्या अनुषंगाने गोलंदाजाला मिळते या खेळपट्टीची साथ. यावेळेस लाईन पिक केली लवकर. बॅटच्या रडार मध्ये देखील आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पहिल्या टप्प्यावरती बॉल चाललाय सीमा पलीकडे. हा येतोय धाव संख्या वाढवणारा चौकार. नाईट क्रिकेट म्हटलं की एकनाथ माळी यांच्या संगीताशिवाय वजनी क्रिकेटची स्पर्धा पुरी मानली जाते. कारण एक असं व्यक्तिमत्व झालं कधी कुठे काय सुचेल आणि कधी कसं गाणं तयार होईल याचा नेम नाही. स्कॉर द विकेट कट करायचा होता सरळ रेषेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. समाप्ती झाली निर्धाव चेंडूची. दावा झाला तर 19. स्ट्रायकिंग एंडवरती दत्ताला तुम्ही पाहतात 40+ फॉर्मॅट. नरेंद्र अंतिम चेंडू घेऊन होतो तयार. ऑन साइडला लॉफ केलाय. मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये वॅकंट एरियामध्ये बॉल. निर्जन स्थळी टप्पा पडल्याच्या नंतर दुसरा धावेचा प्रयत्न सुरू केला. डायरेक्ट हिट व्हायला हवा होता पण तो झाला नाही. सो रन कंप्लीट केली गेले. शेवटच्या बॉलवरती धावा मिळतात 2. डाव पहिला संपन्न होण्यासाठी 1 षटक अजूनही आहे शिल्लक. 3 षटकाचा काय संपन्न धावा झालेत 21. गडी गमावले 4. 21. लॉस ऑफ 4 आफ्टर थर्ड ओव्हर. टीम मानपाडा 40+. सिकंदर 40+ आणि मानपाडा 40+ मध्ये लढत. सध्या स्क्रीनवर प्रसाद सहस्त्रबुद्धे सरांना तुम्ही पाहतात. नामांकित पंच डोंबिवलीचे. दुसऱ्या बाजूला रतन मानेरकर यांना तुम्ही पाहतात. मॅनफ्रॉम पालेगाव. चांगले क्रिकेट खेळलेले आहेत पालेगावसाठी आणि LPLच्या स्पर्धेमध्ये एक्झिबिशन मॅचमध्ये देखील खेळताना तुम्ही त्यांना पाहिलं. निझे 40+ संघाविरुद्ध जरूर बॅटिंग करताना त्यांच्याच संघाविरुद्ध आमचा बॅटपर्यंत 3 चौकार आले होते पण त्याचा बदला लवकरच घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं. इनिंग ब्रेकमध्ये करूया टॉस. वेळ आहे आपल्याकडे अजून 1 षटकाचा. इन्व्हाइट करेन दोन्ही टीमचे कॅप्टन सापाड आणि आगासन. ओमसाई क्रिकेट संघ आगासन आणि कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाट. कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 म्हटलं की नेहमीच पिंटा शेट यांचा मी नाम उल्लेख करतो. त्या संघाला नेहमीच ते पुरस्कृत करत असतात. यंदाच्या हंगामामध्ये त्यांची स्पर्धा आपण पाहिली. प्रत्येकाला एअर कूलर त्यांनी दिले. ते समालोचक असो पंच असो अथवा स्कोरर आणि डीजे प्रत्येकाला एअर कूलर त्यांनी दिले होते. चला वेळ फार चाललेला. मॅनेजमेंटची सूचना ही वारंवार येत आहे. लक्ष द्या. वेळेच्या बाबतीत सहकार्य तुमचं महत्वाचं आहे. काल जवळपास 5 वाजले होते स्पर्धेमध्ये. इतका वेळ लावून चालणार नाही मित्रांनो. प्लीज बी फास्ट. येस प्रसाद सर. 21 धावा. आता पंच करणार काय. हाताला धरून तर एखाद्या खेळाडूला ते त्याच्या जागेवरती आणू शकत नाही. बट चला 40+ क्रिकेट आम्ही मानतो की वेळ लागेल बट इतकाही वेळ घेऊ नका वारंवार की आम्हाला ती सूचना सारखी सारखी करावी लागेल. इतकं सहकार्य आपण करा. बट स्टील रेग्युलर टीम पेक्षा थोडं फास्ट घेतात रेग्युलर 40+ संघ. आपण पाहतो ऑन साइडला लॉफ केलाय. संपर्क फार सुंदर झालाय. तडाखेबंद. इट्स अ टॉवरिंग सिक्सर. अँड यापूर्वी आपण पाहता हायट्रिक त्यांनी कंप्लीट केले. जीजी स्पोर्ट्स वाकण सारख्या बलाढ्य संघाच्या अगेन्स्ट त्यांनी गोलंदाजी करताना लास्ट थ्रिलिंग मॅच आणि त्या मॅच मध्ये हायट्रिक संपादित करत असताना मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कप्तान चलित सिन्हातानी भूमिका त्याची आपण पाहिली. सो तो देखील फार खुश आहे. हायट्रिक संपादित करणारे 2 गोलंदाज आपण पाहिलं तर
अनिकेत पाटील दिवा शिरडून संघाविरुद्ध त्याने हॅट्रिक संपादित केले आणि त्यानंतर ओमकार पाटील अगासन निर्धार षटक हाताळणारे एकमेव गोलंदाज कुंदन मात्रे कोणी सागाव संघाच्या विरोधामध्ये त्याने विक्रम नोंदवला. बॉल मागे चालला, आता फिल्डर तिथे धावतात, शर्यत लागली जणू काही, बट बॉलला अडवलंय. फेकी चांगली आली आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना उधी मिळाला. धावा संख्या 2 ने पुढे 29. सलगचे 3 चौकार आतापर्यंत 2 फलंदाजांनी लगावले. संदपचे सुभाष पाटील असतील अंतारलीच्या विरोधात आणि करण भाने रन मशीन ऑफ आडिवली द्वारलीच्या विरुद्ध. बॅक टू बॅक 3 सिक्सर अजून तर पाहायला मिळाले नाही. पडल्यानंतर आत येतोय वेगवान चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. अरुणने दाखवलंय करून हाताला बॉल डॉट, पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार, मग दुहेरी धाव आणि पुन्हा डॉट. अरुणला करून दाखवायचं तर पुढील 2 चेंडू देखील असेच चांगले हाताळावे लागतील. मानपाडा 40+ विरुद्ध चिकनगर 40+ मध्ये मॅच. बॅक टू बॅक 2 सिक्सर आले तरी 5. संजयच्यासाठी पारितोषिक आणि इथे मला वाटतं एक तर आलाय, आता पैसे मोजावे लागतील. षटकार आलेला आहे सोमनाथ भोईर आणि आपण पाहतात श्याम भोईर उंबारली. 5-5 10 तयार ठेवा. संजयने लगावलाय षटकार. 9 मध्ये 21 बनवला संजयने. सोमनाथ दादा 9 बॉल मध्ये 21 आल्या संजयचा बॅटमधनं. संजय पवार यांची ताकद क्रिकेटमध्ये आपण पाहिले. पॉवर ऑफ पवार, भावेश पवार असो, किरण पवार असो, अक्षय पवार आणि संजय पवार 40+ मध्ये. हा स्क्वॉर द विकेट. पैसे मोजत होते, पुन्हा घडी करून खिशात ठेवले आणि इथे मात्र आपण पाहतोय मला वाटतं अशी धाव नाही, दोन्ही बाजूने एकत्र क्रीज सोडावी लागेल. सो लास्ट बॉल वरती 1 रन कंप्लीट केले. षटक क्रमांक 4 पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट सेशन. 36-37 टार्गेट. 36 झाल्यात. 37 करायच्या. टॉस साठी दोन्ही संघाचे संघनायक जोडले जातात आणि मी व्यासपीठावरती विनंती करेन अनंत वजे साहेबांच्या शुभ हस्ते मी टॉस करणार आहोत. मानपाड्याचे रॉयल हॉटेलचे मालक अनंत वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आगासन विरुद्ध सापाड. 4 ओव्हरची मॅच असेल. हेड किंवा टेल तुम्हाला कॉल करायचंय. ओमकार कॉल करतील. हेड असा कॉल केलाय आणि हेडच आलेलं आहे. टॉस जिंकलाय ओमकार. गोलंदाजी. चला पॉईंट घेऊन मॅच कडे आपण लगेच वळणार. टॉस झालेला आहे. आगासन संघाने टॉस जिंकलाय, त्यामुळे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते टीम कुशल श्रीसा स्पोर्ट सापाड या टीमला पुढच्या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल. चला फिल्डिंग लगेच लावा मानपाडा संघ. थोडं सहकार्य करा प्लीज. अजून बऱ्याचशा मॅचेस आहेत, त्यामुळे सहकार्य करा. मॅच जशी सुरू होईल ऐकूया करण काणेंचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये यस अंपायर सबस्टिट्यूट प्लेयर पाहिजे का? रेग्युलरचा चालेल. 40चाच प्लेयर पाहिजे. आता कोण भेटेल?
श्याम भोईर. हा रेबल बैलाचे मालक. चला मडवी, बिकॉज आमचे 40चे खेळाडू आता किट मध्ये नाही आहेत. नाही तो वाटतोय ना 40. चला नको का. तिसऱ्या रजनीचा हा खेळ आपण सर्वजण पाहतोय. 40+ फॉर्मॅटचा दुसरा सामना द्वितीय फेरीमधला चिकनगर आणि मानपाडा या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना मानपाडाने धावसंख्या उभारली होती 36 आणि 37चं टार्गेट ठेवलंय. हरेश केणेच्या सोबतीला आघाडीला नरेंद्र पाटील ही जोडी आपल्याला आघाडीला पाहायला मिळते. तर पहिल्या षटकामध्ये संजय पवार, सामन्याला होती सुरुवात. टार्गेट 37. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला. गॅप मध्ये बॉल आहे, धावायची गरज नाही. हरेश थांबलाय, बॉल नाही थांबणार. सीमारेषेच्या बाहेर पहिला चौकार. नेहमीच त्याचा नॅचरल गेम खेळत आलेला आहे. धावा स्कोरबोर्ड वरती किती आपल्याला करायचे आहेत यापेक्षा जर बॉल खराब असेल तर त्याच्या बॅटमधून आपण निश्चितपणे धावा बघितलेल्या आहेत. आणि हा पहिला चौकार, बिकॉज पॉवर प्ले सुरू आहे. विकेट ॲटिकला मानपाड्याचा गोलंदाजांना पारितोषिक आले सोमनाथजी भोईर यांच्याकडून 2000 रुपयांचं. ओहो, प्लेड ऑन. थेट आता यस्यांवरती बॉल आदळलाय. पुढच्याच बॉलवरती रिप्लाय संजयचं. हरीश केणे बाद. बाईकची कोणाची असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये ओळख पटवून घेऊन जा. 4ला पहिली विकेट. मागच्या मॅच मध्ये आय थिंक चिकनगर साठी हरेश केनेच्या बॅट मधून पहिला चौकार होता आणि त्यानंतर त्याची विकेट पडली होती. विक्रम आता मैदानाचा आत आलाय. मात्र पवारने बॅटिंग ही चांगली केली. 22 धावा 10 बॉल मध्ये त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. लास्ट ओव्हर मध्ये 2 गगनभेदी षटकार त्याने लगावले होते. फिनिशिंग टच दिला होता मानपाडाला, कारण 3 ओव्हर्स मध्ये फक्त 21 धावा होत्या. सो लास्ट ओव्हर मध्ये आलेल्या 16 धावा, लास्ट ओव्हर मध्ये आलेल्या 15 धावा जे इम्पॅक्टफुल ठरलेल्या आहेत. आणि कुठेतरी आता सुरुवातीला हरीश विकेट म्हणजे या मॅच मध्ये मानपाडा युद्ध करतोय, संघर्ष करतोय. विक्रम मैदानाचा आत आलाय. 37 धावांचा चेस. कवसला ड्राईव्ह करायचं होतं, बॅटच्या आत लागल्या. बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड. थोडंसं फंबल, थ्रो करण्यासाठी वेळ घेतला, त्याचा फायदा. 2 धावा. नरेंद्रचं कौतुक असेल यासाठी, कारण त्याने बघितलं की फिल्डर थ्रो करण्यासाठी वेळ घेतोय, बॉडीचा त्याचा बॅलन्स गेलेला आहे. 2 धावा त्यामध्ये. आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले 6 वरती. विक्रम खरं तर तयारीत नव्हता, पण नरेंद्रचा चांगला कॉल आणि त्या कॉलने 2 धावा. धावा फलकावरती आहेत. विकेट पडली आहे. बॉल अजूनही बाकी त्या षटकातील 3. ऑन साइड मिड विकेट, डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन. सध्या फील्ड पोझिशन.
एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल वरतून निघालाय. आउटफील्ड फास्ट आहे, रेस लागली आहे. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर बॉल वरती. चांगली फिल्डिंग. या वयामध्येही ती ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते आणि 40 वर्षाचे हे सर्व तरुण ज्यांना आपण खेळत असताना पाहतोय. 2 धावांनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. आणि सध्या ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेटचे फाउंडर, एक नामवंत खेळाडू, गेल्या काही दिवसांअगोदरच ज्यांना मालिकावीरची बाईक मिळाली आणि त्यांनी सर्व समालोचकांना पार्टी देखील दिलेली आहे, ते सागरजी फराड यांचं आगमन झालंय. सुस्वागतम. फुल लेंथ आहे, बॅट फिरले हातात. मिड ऑफचा फिल्डर थांबलाय, बॉल नाही थांबणार. लॉंग ऑफच्या बाहेर चौकार. विक्रमच्या फटक्यामध्ये आपल्याला बॅलन्स पाहायला मिळाला आणि त्याच बॅलन्सच्या जोरावरती आलेले आहेत 4 धावा. ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहूयात. स्टेप आउट झाला, बॅटचा थोडासा खाली जरी लागला असला बॉल तरी तितकंच एलिव्हेशन होते या फटक्यामध्ये की जो इनफिल्डला क्लिअर करेल. पुन्हा स्टेप आउट, पुन्हा खराब बॉल. शॉट ऑफ लेंथ होता, पंच करायचं होतं पण व्यवस्थित इथे संपर्क नसला तरी 1 धाव मात्र त्यामध्ये मिळते. आणि अशा पद्धतीने 37 धावसंख्येला चेस करत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक कंप्लीट. धावा फलकावरती 13, 1 विकेट. 18 बॉलमध्ये या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या चिकनगर 40+ला मानपाडा 40+च्या विरुद्ध बनवायचे आहेत. 18 बॉल 24. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इंटरेस्टिंग मॅच असेल. जी बॅटिंग संजय पवारने स्लॉग मध्ये केलेली आहे ती बॅटिंग आता उपयुक्त ठरेल की नाही ठरणार, बिकॉज फर्स्ट ओव्हरमध्ये हरेश केणेची त्यांनी विकेट काढून दिली. हे पॅव्हिलियन आपल्याला पाहायला मिळते. हरेश चर्चा करतायत उर्वरित त्यांच्या फलंदाजांसोबत. आतापर्यंत आपण फलंदाजांचा विचार केला, काल दिवा संघ क्वालिफाय झाला. आय थिंक सुमित भोईरने जबरदस्त बॅटिंग केली आहे. वसारकडून नितीन म्हात्रे असेल, रवी वायले असेल, यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. आणि गोलंदाजांचा विचार केला तर आकाश वारेकर, अनिकेत पाटील यांनी फार चांगल्या पद्धतीने बॉलिंग केलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण विचार केला 40+ फॉर्मॅटचा तर संदर्भचे सुभाष पाटील असतील, त्याचबरोबर विनोद पाटील चांगला खेळ करत असताना सतीश पाटील असतील, नावाळीचे दिलीप असतील, गोलंदाज सुरेश पाटील असतील, नवनाथ साळुंके असतील. हा संपूर्ण लेखाजोखा आम्हाला भावेश पाटील सांगतात. यंदा खरं तर त्यांचं कर्तव्य, पण जसा वेळ मिळतोय तसं आपल्या स्पर्धेसाठी ते वेळ देत आहेत. सो त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करायला हवं. वेदांपासून सुरू असलेली प्रथा आहे. मानवी जीवावरती 16 संस्कार केले जातात, त्यामधला 14वा संस्कार म्हणजे लग्न. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा, पहिली विकेट आपण बघितली. प्रवीण ग्लान्स केला, बॅटचा चेहरा बंद. ऑन साइडला डीप मधून फिल्डर पहिली धाव वेगाने. विक्रमचा कॉल, डबलचा 2 धावा मिळतील. मिसफिल्ड झाली आहे, कदाचित ट्रिपलचा प्रयत्न होकार दिला होता, पुन्हा यावं लागेल. चांगल्या वेळेला मागे आलाय, अन्यथा विकेट जाणारच होती. 2 धावसंख्या पोहोचले 15 वरती. विक्रम पोहोचला 5 बॉल 11 वरती. नरेंद्रला आतापर्यंत चान्स मिळाली नाही, पण मी कौतुक विक्रमपेक्षा नरेंद्रचे जास्त करेन, कारण तो त्याचा बॅटमधून आता एकही धाव आतापर्यंत आली नाही, स्ट्राईक त्याला मिळाली नाही, पण स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याच्या धावा धावण्यासाठी त्याची जिद्द मी या मॅचमध्ये बघितली आहे. आणि एक मान खेळाडूचं लक्षण हेच असतं, जो स्वतःच्या धावा तर धावतोच, पण दुसऱ्या आपल्या सोबत असलेल्या फलंदाजाच्या धावा तितक्याच जिद्दीने धावतोय. 15 वरती धाव फलक. एक्स्ट्रा कव्हर मध्ये ड्राइव्ह केला बॉलला. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूच्या रेषेमध्ये उचलून थ्रो केला जाईल. मिळत असताना आपण पाहतोय 2 धावा. 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोमॉझॉन 17. 17 वरती सध्याचा धावफलक. 20 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. बॉल शिल्लक असताना 16 बॉल 20 धावा. हे समीकरण तितकंच अवघड नाही. आणि विक्रम जसा बॉल येतोय तसा खेळत आहे. असं नाही की तो फटके बनवतोय, जास्त रिक्स नाही घेत. जसा बॉल येतोय तसा खेळतोय मेरिट वरती. अर्थातच बॅकफुटला टॅप केल्या वेळेला पॉइंटला बॉल आहे. 1 धाव सहजरित्या. थर्ड मॅनचे फिल्डर येतात सबस्टिट्यूट प्लेअर श्याम भोईर.
मॅनेजमेंटमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि अष्टपैलू खेळाडू आहेत. जेव्हा जेव्हा उंबारली 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळतो, रेग्युलरची त्यांची कारकीर्द बहरदार आहे. भोईर ब्रदर्स उंबारली गावासाठी क्रीडा क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान सचिन भोईर असतील आणि आय थिंक 1 ते 2 वर्षानंतर सोमनाथ भोईर देखील 40च्या क्रिकेटमध्ये पुढच्याच वर्षी रेडीच आहेत ते. आय थिंक ID त्यांना अजून पास तो मिळाला नाही. ID रेडी आहे, रेग्युलरसाठी थोडंसं योगदान आणि द्यायचं आहे. नवीन पिढी घडली पाहिजे. मात्र मी म्हणेन रेग्युलरपेक्षा कदाचित 40ची टीम त्यांची टाईट होईल जर सोमनाथ भोईर 40कडे गेले तर. उद्या दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत, रेग्युलर 40+. त्यामुळे उद्या यायला विसरू नका, उद्या धमाका असेल. काही नवीन चेहरे असतील रेग्युलर क्रिकेटमध्ये, रेग्युलर त्यांच्या टीममध्ये. ओहो, ग्लान्स करायचा होता, पहिलाच बॉल फेस करत होता आणि नरेंद्रची दांडी गोल 18-2. अजून 20 मिनिटांनी चंद्रोदय देखील होता. संकष्टी चतुर्थीचा बऱ्याच जणांनी उपवास सोडलेला आहे. होळी पौर्णिमा नुकतीच पार पडली. गेल्या 2 ते 3 दिवसांअगोदर आपला पूर्ण चंद्र दिसत होता, पण आता तो 75 to 80% आपल्याला पाहायला मिळतोय. भूगोल या विषयामध्ये प्रत्येक जण चंद्र सूर्य तारे ग्रहांविषयी शिकलेलाच आहे. 18 धावा 2 विकेट. लास्ट बॉल या षटकातील नवीन फलंदाज जो स्ट्रायकिंग एंडला अवैध खेळला होता मिड विकेटकडे. डीप मधून फिल्डर वेगाने बॉलवरती चाललेत, थोडासा वेळ घेतला, त्यामध्ये 2 धावा. विक्रमकडे असेल स्ट्राईक. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रयत्न थर्डचाही होता तिथे, मात्र 2 वरती समाधान. ओव्हरऑल 2 ओव्हर्समध्ये बॅटिंग करणाऱ्या चिकनगरचं धावफलक Yes, come on, DJ. On screen, विशाल स्पोर्ट्स, स्पॉन्सर्ड बाय विशाल स्पोर्ट्स ही त्यांची जर्सी आहे. अंपायर महत्त्वपूर्ण योगदान. मंचावरती दर्दी प्रेक्षक आहेत जे चिकनगरचे मला पाहायला मिळतात. मला आता आठवतोय लास्ट टू लास्ट इयर आय थिंक भावेश, जेव्हा हरेश केणेने जे शतक झळकावलं होतं तेव्हा त्यांनी एक गजरा आणला होता अक्षरशः त्यांच्या बॅटला गुंडाळण्यासाठी. तो सन्मान त्यांनी हरेश केणे यांचा केला होता. क्रिकेटवरती असणारं त्यांचं प्रेम, आपल्या गावासाठी हरेशने केलेली ती कामगिरी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी या सर्व गोष्टी त्यांच्याकडून आपण बघितल्या होत्या. धावफलकावरती 20 धावा 2 विकेट. या मॅचमध्ये अजूनही 12 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. शॉट ऑफ लाईन बॅकफुटला कट केला डीप मध्ये फिल्डर. ओहो, जिथे उभे होते तिथे बॉल आलाय. विक्रमची विकेट. मॅच मध्ये ट्विस्ट. 20-3.
झेल डीप कव्हर्सला आपल्याला पाहायला मिळाला. विक्रम थोडासा नाराज आहे कारण फटका चांगला होता पण गॅप शोधू शकला नाही. जिथे फील्ड पोझिशन मध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळाला डीप कव्हरला त्याने झेल टिपलाय. 20-3 आणि विक्रमचे बंधू अरुण मैदानाचा आत आलेले आहेत. बॉल बाकी 11 बॉलमध्ये धावा बनवायच्या 17 अजून या मॅच मध्ये. चिकनघर 40+ला अगोदर संजय, त्यानंतर आला प्रवीण, आता आलेत रणजित. पहिल्याच बॉलवरती विकेट, प्राइजलेस विकेट आले. बॅकफुटला कट केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. रनआउटची चान्स. ओहो, थ्रो केलाय. बॉल कुठे? ओव्हर थ्रो झालेला पण मागून बॅकअप येते. मी येत असताना एक धाव. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 21. बॉल बाकी 10 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. नेक टू नेट फाईट आहे सध्या तरी. डॉट बॉल, विकेट मॅच मध्ये मानपाडाला कायम ठेवतील. लास्ट ओव्हर मध्ये जे 2 षटकार आले होते संजय पवारचे ते इम्पॅक्टफुल होते आणि त्यामुळे मानपाडा दुसऱ्या डावामध्ये संघर्ष करते. बॅट स्विंग चांगला होता पण चेंडू आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. पिक तर जरूर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण बरोबर बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. 1 डॉट बॉल, बॉल बाकी 9 बॉल 16 धावा. असं वाटतंय स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज स्ट्रोक प्लेअर आहे. ज्या पद्धतीने त्याची बॅट फिरली आहे. नऊ बॉल 16 धावा. 21-3 बॅकवर्ड स्क्वेअर लेग मागे, मिड विकेट मागे, लॉंग ऑन मागे, लॉंग ऑफ मागे. स्क्वेअर ऑफ द विकेट 2 फिल्डर आहेत, एक ऑफ साइड लेग ऑन साइडला. रणजित पिकअप शॉट, मिड विकेट कॅच ड्रॉप. दोघं एकाच एंडला धावतात. शेवटच्या क्षणाला धावलाय स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज देखील. त्याला मिळते जीवनदान. ही कॅच होती की मॅच? बिकॉज हा जो फलंदाज आहे त्याची बॅट स्विंग पाहता असं वाटतंय की तो जरूर एका दुसरा मोठा फटका खेळेल, प्रयत्न तर करतोय. कॅच ड्रॉप झाला. ऍक्शन रिप्ले. पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळाला. अक्रॉस द बॅट मिड विकेट कडे बॉल होता. डीप मध्ये फिल्डर होते, चांगल्या पद्धतीने चेंडूच्या खाली आले. बळीराम कॅच ड्रॉप. 2 धावा 2 ने 23 वरती. बॉल बाकी 8. 14 धावांची गरज आहे. चला वेळ घेऊ नका प्लीज जास्त. अंपायर व्हॉलेंटियर्स आहेत, आमच्या मॅनेजमेंट टीम मधले मेंबर्स आहेत त्या ठिकाणी, त्यामुळे कोणताही डाऊट नाही अंपायर्सला. सिग्नल देत असताना मिळतील फक्त 2. 8 बॉल 14. फुल लेंथ आहे. मागे बॉल फाईन लेग कडे. 1 धाव सहजरित्या. सिंगलने धाव संख्या 24. बॉल बाकी 7 बॉल मध्ये धावा पाहिजे 13. मोठ्या फटक्यासाठी जात होता. अमित मात्र आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो. अरुण A4 अरुण, A4 अमित, A4 अटॅक. प्रयत्न तर सुरू होता ओव्हर मध्ये, मोठा फटका आला नाही. 7 बॉल 13. रणजित पहिल्या बॉलवरती जी विक्रमची विकेट आली त्याने कमबॅक तर त्याने केलंय. शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल या मॅच मध्ये राहण्यासाठी मानपाडाला. हाफ व्हॉली डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन प्रयत्न करतोय त्याचा वाख्या पार, सीमा पार आला. या शेवटच्या बॉलवरती आज चौकार. 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज. धावा पाहिजेत 9. 28 शेवटचा चौकार इम्पॅक्टफुल राहिलाय या मॅच मध्ये आणत असताना आपण पाहतोय तो अर्थातच चिकनघर संघाला. पुढच्या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती आहे सापाट आणि त्याचबरोबर आगासन वॉर्मअप करा प्लीज. निल्सन चला, कारण आता मध्यरात्रीमध्ये आपल्याला खेळायचा वेळ जास्त घेऊ नका. मानपाड अंपायरचा सिग्नल आलाय त्यामुळे आता आपण थांबू नका. मॅचचा जो रिदम असतो त्यामध्ये खेळा जरूर.
23च्या वर्ल्ड कप मध्ये आपण रिषभला बघितलं, त्या मॅचचा रिदम त्याने तोडला होता. पण आपल्या इथे फिजिओ नाही, तो आत येणार नाही, तुम्हाला रिटायर्ड व्हावं लागेल. हे पॅव्हेलियन जवळपास अर्धा आता खाली उतरलेत, अर्धे उभे आहेत, कारण सामना जिंकायचा आहे. रात आपण जागवलेली आहे, रात्र. त्यामुळे जर विजय मिळाला नाही तर त्या गोष्टीला अर्थ राहणार नाही. 6 बॉल 9ची मॅच आहे. हरेशच्या विकेटने, विक्रमच्या विकेटने मॅचमध्ये तर मानपाडा जरूर आलेले आहेत, पण शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार रणजितच्या विरुद्ध तो मात्र इम्पॅक्टफुल होता. आणि या मॅचमध्ये आता आम्ही आहोत, चिकनगरने सांगून दिलं. 6 बॉल 9 धावांची गरज. वेळ जास्त घेऊ नका, चला अंपायर प्लीज. पॅनल्टी आता अंपायरला लागेल. 6 बॉल 9, 28ला 3. लास्ट ओव्हर मध्ये रजनीकांत निन्सलला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. थेट 7 वाजता तो आलेला आहे संध्याकाळी, पण आताही 30 चेहऱ्यावरची स्माइल, चेहरा त्याचा तेजस्वी. फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न करायचा होता, नाही जमलं. एज घेऊन बॉल चाललाय सिली पॉइंट. 1 धाव, सिंगलने धावा 29. बॉल बाकी 5 धावा पाहिजेत 8. 5 बॉल 8. जर मोठे फटके आले नाही पहिल्या 2 ते 3 चेंडूंवरती तर या मॅच मध्ये काय मसेल मानपाडा. प्रयत्न तर तसाच आहे त्यांचा. क्षेत्ररक्षकांनी सुरुवातीपासून साथ दिली असती तर कदाचित धावा आणि उरल्या असत्या. आता मागच्या ओव्हरमध्ये सुटलेला झेल मिड विकेट मध्ये. फिल्डिंग मध्ये चेंजेस आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चाललाय पॉइंटला हळूहळू. त्यानंतर मागचा प्लेअर जो बॅकवर्ड पॉइंटला होता तो आला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. ऑन साइड लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. अरुण स्ट्रायकिंग एंडला 5 बॉल 8. खेचलाय, यावेळेला जमलं नाही. हाईट फॅक्टर. नॉन स्ट्रायकिंग एंडला चान्स घेऊ की स्ट्रायकिंग एंडला त्यामध्ये 1 धाव. लेग बाय सिंगलच्या सायने धावा 30. बॉल बाकी 4 धावा पाहिजेत 7. 40+ कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्या लागतील. 7 बॉल बाकी 4. इंटरेस्टिंग मॅच आहे. पहिल्या 2 बॉलवरती तर रजनीकांतने मोठा फटका खेळू दिला नाही, चान्स दिली नाही, आणि असं सुरू राहिलं तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच येईल. रजनीकांत ठाणगे यांनी जर सामना जिंकून दिला, रजनीकांत गायकवाड यांनी हा सामना जिंकून दिला तर सोमनाथजी भोईर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. पूल करायचं होतं, इथे प्रॉपर कनेक्शन आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डर वेगाने, फिल्डिंग चांगली, थ्रो चांगला आहे, थ्रो चांगला आहे. 1च धाव. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल. 3 बॉल 6 धावांची गरज या मॅच मध्ये. आता मजा येणार आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता, थोडासा अगोदर खेळला त्यामुळे बॅटच्या टोला लागलाय बॉल. आणि या मॅच मध्ये आता इंटरेस्ट वाढत चाललाय प्रेक्षकांचा. बॉल बाकी 3 धावा पाहिजेत 6. 40+ ची जरी मॅच असली, 40चे जरी खेळाडू असले तरी त्यांची जिद्द चिकाटी कमी नाही. इथे एज आहे. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. फाईन लेगचा फिल्डर आलाय. पहिली धाव पूर्ण झाली आहे. थोडासा वेळ घेतलाय. 2 धावा मिळतील आता. 2 धावा मिळतील. बॅटला लागलाय त्यामुळे कदाचित या पुढच्या धावा तुम्ही घेऊ शकत नाही. बॉल डेड झालेला आहे. 2 ने धावसंख्या आपण पाहतोय पुढे जात असताना 33. 2 बॉल मध्ये 4 धावांची अजूनही गरज आहे. 2 बॉल 4 धावा. ही फाईट नेक टू नेट आहे. सुरुवातीपासून असंच सुरू राहिले या मॅच मध्ये. असं वाटलंच नाही की सामना कधी चिकनगरच्या बाजूने गेलाय, कधी मानपाड्याच्या बाजूने चाललाय. हे मॅच पहिल्यापासून बॅलन्स, आताही बॅलन्स. 2 बॉल 4. मोठ्या फटक्यासाठी जरूर जाईल, नाही जाणार हा प्रश्नचिन्ह आहे ते बॅटरच्या मनात. रजनीकांत दुसऱ्या बाजूने फील्ड सेट करतोय. एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं त्यांनी सरकवलंय. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट स्क्वेअर लेग. पॉइंटला फिल्डर, कव्हरला फिल्डर, थर्ड मॅनला फिल्डर, फाईन लेगला फिल्डर. रजनीकांत यार मागे प्रवीण, मध्ये उभा आहे फलंदाज चिकनगरचा अरुण. ऑन साइडला उडवला, थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेला षटकार, विजयाचा षटकार आलाय फलंदाज अरुणच्या बॅट मधून. अभिनंदन टीम चिकनगर.
फिल्डिंग कोणाचे त्यांनी फिल्डिंग सेट आगासनची fielding. वेळ नाही आपल्याकडे आता प्लीज ओळख आपण सामनावीरच्या पुरस्काराकडे लगेचच. नाही अरुणने बघा ना काय जिम्मेदारी घेतली अरुणने. विक्रम बाद झाले, हरेश केने बाद झाले, नरेंद्र बाद झाले, मात्र अजूनही राजेंद्र येणं बाकी होतं. 1 ओव्हर 3 धावा 3 विकेट 8 बॉल मध्ये 14 धावा बनवणारा विक्रम भोईर चिकनगरचा या सामन्याचा सामनावीर. विक्रम या आपण लगेचच सामनावीर साठी पुढच्या मॅच मध्ये खेळणाऱ्या रेग्युलर टीम्सला विनंती आहे सामन्याला लवकर सुरुवात करा प्लीज. सलग दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. पिंटू शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. 2 किलो चण्याची डाळ सुद्धा पिंटू शेठ 40+ साठी बघा. या विक्रम लवकर या. पिंटू शेठ पाटील उद्योजक, सापाडचे एक यशस्वी उद्योजक, गोल्डन मॅन, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. विक्रम लवकर या मॅन ऑफ द मॅच. चला मॅच लगेच आम्ही सुरू करतोय. पागड्याचा पाडा रेग्युलर संघ आपण पाहतोय सागर फराटे यांचा.